विद्यार्थ्यांनी जे या ठिकाणी आपले सेवालाल महाराजांच्या संदर्भामध्ये हे वक्तव्य भाषण केले आणि येणाऱ्या काळामध्ये आपले लहान लहान विद्यार्थी कुणी मोठा वक्ता होईल, कुणी लेखक होईल, कुणी सेवालाल महाराजांच्या विचाराचा कार्यकर्ता बनेल आणि हे बाळकडून लहानपणापर्यंत मधूनच मिळणं गरजेचं आहे. आणि आपल्याला सांगायला आनंद वाटेल की अशा प्रकारचं केवळ आपल्या शाळेमध्येच नाही, आमचे अनिल भाऊ असतील, संदीप भाऊ, मनोज भाऊ, चंदू भाऊ असतील, तुम्हाला सर्वांना हे आजच्या दिवशी काही आपण एक 8-10 दिवसापूर्वी आपल्या सर्व शिष्टमंडळानं आपल्या तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी तहसीलदार साहेब यांना असं निवेदन दिलं होतं की सेवालाल महाराजांच्या जयंतीच्या दिवशी त्यांचे विचार विद्यार्थ्यांना सांगितले पाहिजे आणि त्यांचा त्याग बलिदान बंजारा समाजाचा हा जगाला कळाला पाहिजे. तर आज केवळ आपल्या शाळेमध्येच नाही, आपलं पाचोरा तालुक्यामध्ये जेवढ्या काही शाळा आहेत आणि भाऊ त्या सर्व शाळेमध्ये आपण जो व्हिडिओ बनवलेला आहे तर अनेक शिक्षकांनी त्या व्हिडिओमध्ये असले इतिहास पाहून तो विद्यार्थ्यापर्यंत जात आहे. आणि हे ज्यांनी काम केलं या सर्व शिष्टमंडळ, त्या शिष्टमंडळामध्ये आमचे दत्तभाऊ असतील, आमचे पोपट भाऊ आणि हे सर्व लोकांनी जे जिथे जे गेले होते त्याच्यामध्ये योगेश आपले मोडीचे या सर्व लोकांनी सह्या घेऊन एक खूप मोठं म्हणजे आपला हा जो इतिहास आहे हा जगाला जोपर्यंत आपण सांगणार नाही तोपर्यंत बाकीच्या लोकांना पण काही देणं राहिलं नाही. त्याच्यामुळं बाबासाहेब म्हणतात की आपला इतिहास हा आपणच सांगितला पाहिजे आणि याची तात्काळ दखल आपले अतिशय संवेदनशील आणि कर्तव्यदक्ष असणारे आपले गट शिक्षणाधिकारी आदरणीय विजय पवार साहेबांनी अतिशय तात्काळ दखल घेतली. त्याबद्दल आमच्या मंडळाकडून अशी सूचना आली की साहेबांचं सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करायला पाहिजे. अधिकारी कसे असतात हे आमच्या साहेबांकडून शिकावं, हे आमचे ते आदर्श आहे. तर अशा प्रकारचं साहेबांनी आदेश काढून सर्वीकडे त्यांनी सूचना काढली. तर मला हे सांगायचं आहे की आपण आता थोडं 4-5 मुद्दे आपल्या सेवालाल महाराज संदर्भात सांगणं गरजेचं आहे. तर सेवालाल महाराज सेवा भाया पण म्हणतात, भाया म्हणजे भाऊ. आणि तर त्यांच्या संदर्भामध्ये मध्ययुगीन भारतामध्ये बघा सेवालाल महाराजांच्या काळामध्ये जो काळ होता त्या काळामध्ये मध्ययुगीन भारत जो होता तो अतिशय विषमतेने, अन्यायाने, अत्याचाराने तो खूप बरबडलेला काळ होता. मग अशा काळामध्ये राष्ट्रसंत सेवालाल महाराजांनी केवळ ते बोलके सुधारक नाही तर ते कृतीयुक्त म्हणजे परिवर्तनवादी सुधारक होते. सेवालाल महाराजांनी काही बोल लिहिले जे आपले विद्यार्थी आहेत ते त्यांनी 5 तत्व दिलेले सेवालाल महाराजांनी. 5 पारारे पालन करजो. 5 तत्व कोणते आहेत तुम्हाला सांगतो मी आपल्याला की सनो सामळो गोरबाई चोरी मत करजो कोई. सनो सामळो गोरबाई चोरी मत करजो कोई. लाज रखडो धर्मेरी धर्मेरी बाणी रखडो भाई. काय म्हणतात सेवालाल महाराज की जो आपला धर्म आहे ह्या धर्माच्या संदर्भामध्ये आपण आपला स्वाभिमान जिवंत असला पाहिजे, आपण आपल्या गोर धर्माचं रक्षण करायला पाहिजे. आणि सेवालाल महाराजांनी धर्माची किती सोपी व्याख्या सांगितली बघा. मी तुम्हाला 1-2 कडवं सांगतो. सेवालाल महाराज काय म्हणतात अनिल भाऊ, भुकेन बाटी खराणू तरसेन पाणी पराणू. भुकेन बाटी खराणू तरसेन पाणी पराणू भोलाडी पडगोजेर वाट वताणू. बघा सेवालाल महाराजांनी किती सोपी धर्माची व्याख्या केली. आणि ये धर्म छे पुढे सांगितलं. संत तुकाराम महाराजांनी काय सांगितलेलं बघा. सेवालाल महाराज तुकाराम महाराज किती एका नाण्याचे 2 बाजू आहेत. तुकाराम महाराज म्हणतात की जे का रंजले गांजले त्यासी मने आपुले तोची साध ओळखावा आणि देव तेथेची जाणावा. याच्यापेक्षा वेगळं सेवालाल महाराजांनी काय सांगितले, जो भुकेला आहे त्याला अन्न देणे, त्याची भूक शमवणे. आणि जो तहानेला व्याकुळ आहे, जो त्याला पाण्याची गरज आहे तरसेन पाणी परणू
म्हणजे ज्याला पाण्याची आवश्यकता आहे त्याला पाणी पाजा, जो अनाथ आहे त्याला आसरा द्या, जो बेघर आहे त्याला निवारा द्या, जो दुबळा आहे त्याला आधार द्या, जो कोणी संकटात आहे त्याला मदत करा. आणि सर्वात महत्वाचं शेवट सांगली पडगोजेन वाट वताव, हे खूप महत्वाचं. म्हणजे जो दिशाहीन झालेला आहे, जो मार्गहीन झालेला आहे, जो चुकीच्या रस्त्याने जात आहे, जो वाट चुकलेला व्यक्ती आहे, जर तुम्हाला माहिती असेल अनिल भाऊला, संदीप भाऊला, दत्त भाऊला, करतर भाऊला, अंकुश भाऊला माहितीये की शेंदुरीला जात असताना असं इकडून असं इकडे ह्या रस्त्याने जावं लागतं, हे तुम्हाला माहितीये. समजा मला माहिती नाही, तर तुमचं कर्तव्य काय आहे की तुम्ही तो मार्ग दाखवा. म्हणजे जो मार्गहीन झालेला आहे, जो दिशाहीन झालेला आहे, मग तो धर्माच्या बाबतीमध्ये असेल, तो शिक्षणाच्या बाबतीमध्ये असेल, तो आपल्या प्रगतीच्या संसाराच्या बाबतीमध्ये, विचाराच्या बाबतीमध्ये असेल, तर त्याला मार्ग दाखवा. भोलाडी पडगोजन वाट वतान. पुढे म्हणतात की हे माझं बोलणं, हा खरा धर्म आहे. किती सोपी व्याख्या सांगली मध्ययुगीन, विचार करा. एवढ्या वर्षापूर्वी सांगणारे किती महान संत होते, धर्माची अशी डेफिनेशन केली. पुढे सेवालाल महाराज सांगतात की तम स्वतः मतारे जीवने दिवे लगा सको छो. अंकुल हो, तम स्वतः मतारे जीवने दिवे लगा सको छो, कोई केन भजो मत, कोई केन पूजो मत, कोई केती कमी छेनी, स्वतः ओळख स्वतः करण दिजो, भजन वेळ घालेलपेक्षा करणी करेल शिको, मार शिकवाडी पर ध्यान दिजो, जाण जो छान जो पचच मानजो. किती म्हणजे महान संदेश दिला सेवालाल महाराजांनी. याच्यापेक्षा वेगळं बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितले, स्वतःच्या जीवनाचा उद्धार स्वतः करा. या देशामध्ये केनी बी नानक्या मत समजो. या देशामध्ये कोणी उच्च, कोणी नीच, कोणी मोठा, कोणी लहान, कोणी श्रीमंत, कोणी गरीब, कोणी तुच्छ, कोणी चांगला, असं काही नाही. म्हणजे समानतेचा सिद्धांत दिला सेवालाल महाराजांनी. सगळी माणसं ही जन्मतः समान आहेत, कुणी मोठा नाही, कुणी लहान नाही. फक्त प्रत्येक मनुष्य कर्मानेच मोठा होतो, हा कर्माचा सिद्धांत सांगितलेला आहे सेवालाल महाराजांनी त्या काळामध्ये. जे बाबासाहेब आंबेडकरांनी आता 19व्या शतकामध्ये घटनेमध्ये नमूद केलेलं आहे, सेवालाल महाराजांच्या त्या तत्वाचा प्रतिध्वनी म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आहे. त्या काळामध्ये जे सेवालाल महाराज सांगितलं तेच शाहू महाराजांनी सांगितलेले, जे त्या काळामध्ये सांगितलं तेच आपल्या संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. अशा प्रकारचे सेवालाल महाराजांचे जे बोल आहेत ते नेहमी म्हणतात. आज बघा तुम्ही, गोर गरीबावर अन्याय अत्याचार चालूच आहे, तर सेवालाल महाराज त्या म्हणतात, संदीप भाऊ, गोर गरीबन दांडन खाय, सारी पिढीवर नरकेम जाय. काय म्हणतात सेवालाल महाराज, जो कोणी शोषित, पीडित, गरीब, दुबळ्या माणसावर अन्याय अत्याचार करेल त्याची संपूर्ण पिढी ही नरकात गेल्याशिवाय राहणार नाही. सेवालाल महाराज म्हणजे त्यांना कायदेशीरपणे शिक्षा केलीच पाहिजे सांगणारे सेवालाल महाराज किती मोठे दूरदृष्टीवादी होते, विचार करा. म्हणजे गरिबांचे किती कळवळा होता त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या हृदयामध्ये, त्यांचं मन, हृदय हे गरिबांच्या प्रेमानं किती ओतप्रोत भरलेलं होतं, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि असे सेवालाल महाराज आपल्या देशामध्ये होऊन गेले. आणि त्यांच्या जीवनामध्ये बघा तुम्ही, सेवालाल महाराज हे केवळ एका समाजाची अशा धारणा बनलेली आहे, परंतु तसं नाही. सेवालाल महाराज हे इतर समाजासाठी सुद्धा त्यांनी काम केले. इतर समाजांच्या प्रति सुद्धा सेवालाल महाराजांनी खूप मोठी त्यांची विश्वव्यापकतेची त्यांची भावना आहे, संकल्पना आहे, हे अनेक त्यांच्या मधून लक्षात येतं. बघा, इंग्रजांच्या काळामध्ये सुद्धा मोतीवाळो सेवालाल महाराजांचा असे त्यांना उपमा दिलेली आहे. तर मोतीवाळो का म्हणतात सेवालाल महाराजांना ते मी सांगतो आपल्याला. की आजचं जे मुंबई बंदर आहे, त्या बंदरामध्ये पोर्तुगीजांचं एक जहाज अडकलं होतं तिथं. तर सेवालाल महाराजांचा त्या ठिकाणी जत्तार असायचा. तर सेवालाल महाराजांनी ते जहाज समुद्रातून बाहेर काढलं होतं. आणि याचा आनंद होऊन पोर्तुगीजांनी सेवालाल महाराजांना सोन्याच्या मोत्याचं माळ हे सेवालाल महाराजांच्या गळ्यामध्ये टाकले होते. म्हणून सेवालाल महाराजांना मोतीवाळो सेवालाल म्हणतात.
आज देखील मुंबईमध्ये जो भाऊचा धक्का नावाचं जो ठिकाण आहे तो सेवाभाईचा धक्का आहे ते ठिकाण आहे. मुंबईच्या बंदरामध्ये अशा प्रकारचं एक त्यांचं उदाहरण त्यांच्या जीवनामध्ये आलेलं आहे. आणि इंग्रजांनी ज्यावेळेस कर वसुली लागू केली आपल्या बंजारा समाजाचं जे एक स्वतंत्र कायदा होता, इंग्रजांनी कर लागू केल्यानंतर सेवाभायांनी लगेच मग त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवला. दिल्लीचा जो नवाब खान होता, गुलाम खान होता दिल्लीचा जो, त्यांनी जबरदस्तीनं कर वसुली सुरुवात केली. पण सेवालाल महाराजांचे फक्त 900 सैनिक होते. किती सैनिक होते? 900. आणि गुलाब खानचे अनिल भाऊ 9000 सैनिक होते. हे मी नाही म्हणवा, इतिहास बोलतो. तर मग सेवालाल महाराजांनी युद्धाची घोषणा केली की आम्ही कर देणार नाही, हा न्यायतेला सहन करणार नाही. तर गुलाब खानचे 9000 सैनिक जे होते ते 9000 सैनिकाच्या विरोधात 900 बंजारा बांधवांनी आक्रमण केलं आणि 9000 जे होते सैनिक करतर भाऊ त्या 9000चे 18000 केले नाही. याचा अर्थ कळाला असं तुम्हाला की सेवालाल महाराजांच्या 900 सैनिकांनी 9000 सैनिकांचा पाडाव केला, पराभव केला आणि त्या ठिकाणी गुलाब खानला शरण येण्यासाठी भाग पडला. हा इतिहास आहे आणि हा इतिहास जगाला कळला पाहिजे. म्हणजे एक व्यक्ती हा 10 माणसासोबत झुंजत होता, बरोबर, त्यांचा भागाकार करा तुम्ही. मग हा इतिहास आहे. अशा प्रकारचे त्यांनी स्वराज्याची घोषणा केली आणि सेवालाल महाराजांची लकीशाह बंदराची लाहोरला एक भेट झाली होती. म्हणजे ही भेट म्हणजे 2 क्रांतिकारकांची भेट, हा काळ सुद्धा थांबला होता. या दोघांची भेट विचार करा, लाहोरला भेट झाली होती आणि सेवालालांची लकीशाह बंदराने सत्कार केलेला आहे. त्या ठिकाणी रायसीना या ठिकाणी बोलून सेवालाल महाराज सत्कार केला, त्यांना शाल श्रीफळ देऊन कौतुक केलं अशा प्रकारचं. आणि एक राजस्थानमध्ये एक भूमिया नावाचा एक डाकू होता. सेवालाल महाराजांची दहशत किती होती मी तुम्हाला सांगतो. ती दहशत गेली कुठे हा प्रश्न विचारतो मी तुम्हाला. राजस्थानमध्ये भूमिया नावाचा इतका मोठा डाकू होता, तो गुंड होता आणि तो गोर गरिबावर अन्याय अत्याचार करायचा. मग जयपूरचे काही लोक एकत्र आले, त्यांनी सांगितलं की या डाकूचा बंदोबस्त करायला पाहिजे. तर मग त्या डाकूचा बंदोबस्त कोण करेल बुवा? तर लोकांनी सांगितलं या डाकूचा बंदोबस्त करण्यासाठी फक्त एकच आहे होता इथं, त्याचं नाव आहे सेवाभाई. मग ते सेवालाल महाराजांकडे